हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्ण पाटील आष्टीकर यांनी आज नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। माझ्याकडे याचं गणित आहे। निवडून येण्यासाठी जेवढं संख्याबळ लागतं तेवढं माझ्याकडे आहे। निवडून येण्यासाठी जेवढं संख्याबळ लागतं त्याहीपेक्षा जास्त 10 दिवस माझ्याकडे जास्तीचे आहेत, असं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते म्हणाले। मी अपक्ष म्हणून यापूर्वीही फॉर्म भरला आहे। आज दुसरा एक फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। माझ्याकडे गणित आहे, त्यामुळे मला कुठलीही शंका वाटत नाही। किती संख्याबळ आहे तुमच्याकडे? निवडून येण्यासाठी जेवढं लागतं तेवढं माझ्याकडे संख्याबळ आहे। 452 मतदार आहे, तुमच्याकडे किती संख्याबळ? हे आज मी संख्या सांगणं हे उचित होणार नाही, पण निवडून येण्यासाठी जे काही गणित लागतं त्या गणितापेक्षा 10-20 माझ्याकडे आगाऊचीच आहे। पक्षाकडून का भरला? पक्षाकडून भरण्यासाठी माझ्याकडे तेवढं पक्षीय बळाबल नव्हतं। अपक्ष फॉर्म भरण्याच्या मागचा हेतू हा होता की काही गुप्त मतदान आहेत जे माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांना सोयीचं होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तुमच्यासमोर बलाढ्य पक्ष आहे, उमेदवार आहे आणि तुम्ही कसा गणित जोडता? हे बघा, संख्याबळ माझ्याकडे आहे। मी आजच प्रत्येक गोष्ट खुलासा नाही करू शकणार आहे, पण संख्याबळ माझ्याकडे आहे। त्यामुळे कितीही मोठं बळ असलं आणि काही असलं तरी मी त्या रिंगणामध्ये उभा आहे। बघूया विजयाची किती निश्चिती आहे? विजयाची किती निश्चिती आहे? 100% निश्चित। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मतभेद पाहायला मिळतात, त्यांच्यामध्ये कुसकुस चालू आहे, ते देखील आपल्याला मदत करतील असं वाटतं का? नाही, हे बघा, शेवटी प्रत्येक पक्षामध्ये ह्या गोष्टी चालू असतात। आता त्याचा कितपत मला फायदा होतो, त्यांना फायदा होतो, हे सगळं काही आता मतदानाच्या नंतरच लक्षात येईल आपल्याला। तुमचे वडील तुमच्या संग आहेत का? माझे वडील माझ्यासोबत आहेत। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।